वातावरण तुतरीला जाईल, सरकारच बदलून टाकायचं सगळं. विखे पाटीलचं घरानं 50 वर्ष आलं सत्तेत आहे. त्यामुळे कमीत कमी नवीन माणसाला चान्स यावेळेस लोकांनी लंके साहेबांच्या रूपाने दिला पाहिजे. इखे सारखा माणूस नाही आणि इखेच निवडून येणारे 2 लाखांनी येणारे. पाहिजे तेवढा निधी प्रत्येक गावात दिलेला आहे. आमच्या गावात 1 कोटी निधी दिलेला आहे नागलवाडीला. लंके साहेब येतच नाही. कसं काय नाही येत तर आम्ही लिहून देऊ असं चालन देतो मी. 370 कलम हटल्यापासून फौजेक भीती कुठंतरी एकदम कमी झाल्यासारखी दिसून आली. जसं घरातून पहिलं जसं ड्युटीला जायचं म्हटलं दबाव होता, बौद्धिशन होत, ते कुठंतरी या मोदी सरकारच्या काळामध्ये कमी झाल्यासारखं वाटतं. आम्ही तर ते लंके साहेबाला नाही ओळखत ना काही. सुजय विखे आमच्यासाठी एकदम परफेक्ट माणूस आहे. आमचं काय निलेश लंके युवा नेतृत्व. आमच्या सारखे तो सामान्य माणूस 3 गुंड्यावाला, त्याच्यामुळे आम्हाला लंकेत निवडून द्या. लिहून तो तरी शेतकऱ्याचा काय वारी शरद पवार फक्त. आतापासूनच दादागिरी चालू झाली. पोलिसांना सुद्धा त्याचा बाप काढायला लागला. धनशक्ती आणि जनशक्ती हा काही विषय नाही. जो कामाचा माणूस आहे लोक त्याच्या पाठीमागे राहतील. विखे साहेब दिसले ना म्हणजे विखे खासदार आहे. तुमचा 21 लाख लोकांचा मतदारसंघ आहे. तुम्ही रोज लोकांना भेटणार आहे का? आमदार सुद्धा कोणत्या गावामध्ये, सगळ्या गावामध्ये गेला. विकास करणं हे महत्वाचं असतं, भेटणं हे महत्वाचं नसतं. केंद्रामध्ये मोदी आवश्यक असल्यामुळं काही लोक उमेदवार न पाहता मोदीकडे पाहून या भागातून मतदान नक्की करतील. वातावरण तुतरीला जाईल. तुतारी म्हणते काय म्हणते तुतारी? तुतारी महागाई, बेरोजगारी, खाण्यावर जीएसटी, पिण्यावर जीएसटी, कशावर जीएसटी लावला येईल. 15 वर्षापूर्वी 500 रुपये सिलेंडर होता. 15 वर्षापूर्वीची तुमची 5 लाख रुपये एकर जमीन होती, 50 लाख रुपये एकरला विकायची मानतात. आमच्या या मतदारसंघामध्ये विखे पाटलांचं पूर्वीपासून शिक्षण असेल, त्याचप्रमाणे सामाजिक प्रश्नावर असेल, या मेडिकल कॉलेज असेल, शेवगावला त्यांनी आज गोरगरीब लोकांना या ठिकाणी जर आजारी पडले तर मोफत त्या ठिकाणी नगरला विळद घाटामध्ये ट्रीटमेंट दिली जाते. सर्वसामान्य माणसाला मोफत योजना केली जाते आणि एक सुशिक्षित उमेदवार आहेत. पूर्वी विमा 1250 रुपये हेक्टरी भरावा लागत होता. आज फक्त 1 रुपयाच भरावा लागतो शेतकऱ्यांना विमा आणि अनुदान तेवढंच मिळतं. रात्री बेरात्री जर मी पाणी दारे धरायला गेलो तर मला अडचण वाटायची, पण आज माझ्याकडे 3चा असेल किंवा 4चे असेल असे 2 सौर प्लेट दिल्यात. त्यांची एक या सौर प्लेटची किंमत 5 लाख रुपये आहे. ती फक्त 20,000 रुपयात भेटली, म्हणजे इनडायरेक्टली माझ्या खात्यात 4.5 लाख रुपये सरकारने दिलेत. कोरोना काळात काम सर्वांच आहे. 1 वर्षाने काम केलं म्हणजे कोरोना काळात काम झालं असं नाही. विळद घाट असेल किंवा लोणी असेल, तिथं दररोज हजारो लोक, हजारो कुटुंब त्याचे बरे होऊन जातात. देशात जर शांतता पाहिजे असेल तर मोदी सरकारच्या पाठीमागे उभाच राहिलं पाहिजे. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानं आपण सध्या नगर भागामध्ये आहोत आणि नगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशा पद्धतीचा सामना रंगलाय. आपण वेगवेगळ्या मतदारसंघाच्या भागांमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या स्थानिक लोकांचं नेमकं म्हणणं काय, मुद्दे काय, काय पद्धतीचा विचार करून ही सगळी मंडळी मतदान करणार आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी मी आता शेवगाव तालुक्यातल्या बोदेगाव या गावामध्ये त्या ठिकाणी आलोय. तुम्ही बघताय मी हनुमान मंदिरापासून या व्हिडिओला सुरुवात करतोय. खरं तर यंदाची ही निवडणूक अतिशय वेगळ्या पद्धतीची असताना इथल्या स्थानिक समीकरणांसोबतच राज्य आणि देशाच्या समीकरणाचा देखील मोठा परिणाम संपूर्ण या निवडणुकांमध्ये होतोय. त्यामुळं इथली नेमकी स्थानिक जनता काय म्हणते, लोक काय म्हणतायत, नेमकी निवडणूक कशी चालणार आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहे. खरं तर हनुमान मंदिरापासून सुरुवात करत करत आपण आता संपूर्ण चौकामध्ये हा आपला संपूर्ण निवडणुकीचा नेमका लोकांच्या मतदानाचा टप्पा काय ते बघणार आहे. नमस्कार काका. नमस्कार. थांबला बघून? हो. बर, काय म्हणतोय वातावरण इकडे? वातावरण तुतरीला जाईल. तुतारी म्हणते काय म्हणते तुतारी? तुतारी महागाई, बेरोजगारी, जीएसटी, खाण्यावर जीएसटी, पिण्यावर जीएसटी, कशावर जीएसटी लावला येईल. लोक गोरगरीब 18 पगड जातीचं मतदान तुतारीला होणार आहे. काय इथं विखे पाटलांचं काय वातावरण? वातावरण नाही काहीच. विखे पाटलांनी काय केलं नाही? काहीच केलं नाही 5 वर्ष. कोरोना काळामध्ये काही केलं नाही, आता काही केलं नाही या भागामध्ये. त्यामुळे बदलायचं यंदा बदलायचं, सरकारच बदलून टाकायचं सगळं दिल्लीतलं. ठीक आहे. इकडे काय कार्यकर्ते? नमस्ते. काय म्हणते वातावरण? वातावरण सध्या तरी इकडे बोदेगावला 70% तुतारीचं वातावरण आहे. तुतारी म्हणते सगळी. कारण की विषय असा आहे साहेब, सर्वसाधारण माणसाला यंदा लोकांनी निवडून देण्यासाठी पुढे आलं पाहिजे. कारण की विखे पाटीलचं घरानं 50 वर्ष आलं सत्तेत आहे. त्यामुळे कमीत कमी नवीन माणसाला चान्स यावेळेस लोकांनी लंके साहेबांच्या रूपाने दिला पाहिजे आणि तो चान्स देण्याचं काम सर्वसामान्य जनता इथं करणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? गुलाब दस. काय म्हणते लोक? लई नाराज आहे म्हणते तुतारी. काही काम तुतारी नाराज नाही. तुतारी नाही नाराज. जागरूक आहे मतदान. त्याच्यामुळे जनता त्यांच्या नाराजी, त्याच्यामुळे त्यांना मतदान कमी होणार.
ग्रामीण भागातून. आता शहरातून काय होणार हे नाही सांगता येतं, पण ग्रामीण मधून त्यांनी कमीच आशा धरावी अशी आमची सर्व जनतेची प्रतिक्रिया आहे. ठीक आहे बाबा लय तावून आलं बाबा राम बोला रामकृष्ण हरी. काय यंदा वातावरण कसं वातावरण आहे? लंके लंके म्हणते कसं काय कसं काय? आमच्या सारखे तो सामान्य माणूस 3 गुंड्यावाला त्याच्यामुळे आम्हाला लंकेत निवडून द्यायचं. लंके द्या निवडून यंदा जाळ काढाय तो तारीचा नाही ते का ते होईन काहीतरी आता 13 तारखेला दाखवून देऊ वाटणार. 4 तारखेला बोलायला उदळायचं म्हणा. ते सामान्य माणसं लगेच तुतारी म्हणते. ओनली वन तुतारी. शेतकऱ्याचा काय वरी शरद पवार फक्त. शेतकऱ्याचा काय वरी शरद पवार. शरद पवार. शरद पवाराशिवाय दुसरं काहीच नाही. नाव घ्यायचं नाही. काहीच नाही. नावच नाही घ्यायचं. शेतकऱ्याचा जाणता राजा तेवढाच फक्त. शरद पवार. शरद पवार. शरद पवार. हो. इथं महाराष्ट्र शरद पवार सोडून कुणीच चालत नाही आणि चालणार पण नाही. शरद पवार. शरद पवार. ओनली वन शरद पवार फक्त. नमस्कार का? नमस्कार. काय म्हणते लोकसभेची निवडणूक? लोकसभेची निवडणूक फार चांगली आहे. इखे सारखा माणूस नाही आणि इखेच निवडून येणार आहे. 2 लाखांनी येणार आहे. पाहिजे तेवढा निधी प्रत्येक गावात दिलेला आहे. आमच्या गावात 1 कोटी निधी दिलेला आहे नागलवाडीला. किसन कोंडीबा राठोड हे बोलतो. 2 लाखापेक्षा जास्तच मतांनी येणार. याच्यात काही सुद्धा शंका घेण्याचं कारण नाही. लंके साहेब येतच नाही. कसं काय नाहीच येत तर आम्ही लिहून देऊ असं चालवून देतो मी. लंके साहेब येत नाही. गोरगरीब आहे साधा. गोरगरीब साधा आहे तर गोरगरीबलाच मोदी आहे. मोदी सरकार नेतृत्व मिळणार सुद्धा नाहीये. असा नेतृत्व कुठे मिळणार नाही. गोरगरीबाला गॅस फुकट आहे, परत अनुदान फुकट आहे, 2000 फुकट आहेत. असे अशक्य पण त्यांनी सोडलं तर याच्यापेक्षा अजून काय सोडणार आणि हॅट्रिक होणार म्हणजे होणार. याच्याशी काहीच फरकच नाही येणार. 2 लाखांनी येणार. लय सोशल मीडिया हवा आहे म्हणतील लंकी. म्हणू दे ना हवा म्हणू दे ना कोणाला काय म्हणायचं, पण मतदान करणारे लोक अजून इथं आहेत ना. म्हणणारला काय नसतं. मी म्हणू का तुम्हाला लय हवा भारी आहे लय भारी आहे म्हणून त्याचा काही उपयोग होणार नाही. 2 लाखांनी येणार म्हणजे येणार. 2 लाखांनी येणार. हो इकडे पोर आहे मतदान येऊ द्या विखे साहेब. किती मतदान? किती पण येऊ द्या पण येऊ द्या. का बरं येऊ द्या? येऊ द्या. चांगले काम करतायत. मग काम करताय कसले पण सगळे गोरगरिबांना मदत करतात. नमस्कार. नमस्कार. काय म्हणतं इथं वातावरण? वातावरण कायम चांगलंच असतं इथं. कुणाला असतंय? नगर म्हटलं का भाजपा जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी. यंदा बदलले म्हणते जरा. नाही बदलायचं काहीच कारण नाही. जर मोदी सरकार मतदान का करायचंय की देशात जर शांतता पाहिजे असेल तर मोदी सरकारच्या पाठीमागे उभाच राहिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की नगर सोडून द्या. जर तुम्ही बघितलं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी रात्रीतून उठलं सकाळी लगेच कळतंय का 26/11 बॉम्बस्फोट झाला. पण या 10 वर्षात मला असं कुठंच काही दिसलं नाही. 370 कलम जर बघितला तर 370 सारखा कलम जर ज्या मोदी सरकारने हटवलंय, त्यांनी सांगितलेले राम मंदिर असेल 370 कलम असेल, हे दोन्ही 370 कलम पण हटवलाय आणि राम मंदिर पण केलंय. म्हणजे त्यांनी भाजपा जनता पार्टीने जे वचन दिलेलं आहे ते वचन ते पूर्णत्वाकडे नेतात. म्हणून ही मोदीची गॅरंटी आहे असं मला तरी वैयक्तिक वाटतंय. किती मताचा फरक पडेल? मताचा फरक वगैरे काहीच नाही पडणार. जे आजी खासदार आहेत तेच कायम भावी खासदार राहतील याच्या तीळ मात्र शंका नाही. कोरोना काळात काम केलं म्हणते. कोरोना काळात काम सर्वांच आहे. 1 वर्षाने काम केलं म्हणजे कोरोना काळात काम झालं असं नाहीये. गेली 50 वर्षापासून जर बघितलं आणि आशिया खंडास पहिला सहकारी साखर कारखाना ज्या कुटुंबाने काढलाय आणि जे कुटुंब हयात असताना आणि आजवर तिथं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर विळद घाट असेल किंवा लोणी असेल तिथं दररोज हजारो लोक आणि हजारो कुटुंब जे आर्थिक पाठबळ कमी आहे असे रुग्ण तिथून या ठिकाणी बरे होऊन जातात. तेच खऱ्या अर्थाने आमच्यासाठी कायमच कोरोना काळात जसं आम्ही रुग्णांची सेवा करतो अशी सेवा नगरकर कायम विळद घाटाच्या माध्यमातून करतात असं मला तरी वाटतं. महागाईचा पण मुद्दा उपस्थित केला होता. महागाई वाढली महागाई वाढली असं विरोधकांना वाटतं. विरोधकांना काहीतरी सांगावंच लागतं. पण मी एक शेतकरी या नात्याने सांगतो माझाही 7/12 आहे, 613 गट नंबर आहे. तुम्ही बघू शकता मी फळधारक आहे. पण माझ्या रात्री बेरात्री जर मी पाणी दारे धरायला गेलो तर मला अडचण वाटायची. पण आज माझ्याकडे 3चं असेल किंवा 4चे असेल असे 2 सौर प्लेट दिल्यात. त्यांची एक या सौर प्लेटची किंमत 5 लाख रुपये आहे. ती फक्त 20,000 रुपयात भेटली. म्हणजे इनडायरेक्टली माझ्या खात्यात 4.5 लाख रुपये सरकारने दिलेत असं. आणि शेतकरी सन्मान निधी मला स्वतःला 12,000 रुपये वर्षाला भेटतात. मला तर नाही वाटत महागाई वाटत नाही. नमस्कार. नमस्कार. काय म्हणते लोकसभेची निवडणूक? लोकसभेची निवडणूक आता देशाची निवडणूक आहे आणि देशाची निवडणूक असल्यामुळं संपूर्ण भारत देशामध्ये मोदी साहेबांनी जे 10 वर्ष काम केलेलं आहे
त्यामध्ये विशेषतः गोरगरीब जनतेला मोफत राशन, 80% जनतेला मोफत राशन या ठिकाणी वाटप केलेलं आहे मोदी साहेबांनी. त्यानंतर सर्वसामान्यांना गॅसमध्ये मोफत कनेक्शन देऊन महिलांना सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना या ठिकाणी तर आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही मिळून जवळजवळ 3,000 रुपये महिन्याला त्या ठिकाणी आपल्याला जे प्रधानमंत्री योजनेतून निधी मिळतो, त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा समाधान आहे. बोनस म्हणून शेतकऱ्यांना या ठिकाणी महागाईमध्ये विषय असेल. आता आपण आज विचार केला, आता तुरीचा भाव 11,000 आहे, याचा कोणी तुलना करत नाही. ज्याचे भाव कमी झाले तेच लोक विरोधक सांगतात फक्त, पण ज्या शेतमालाला चांगले भाव आहे असे भाव मिळाला पाहिजे याच्याबद्दल दुमत नाहीये. शेतकरी आम्ही शेतकरीच आहोत, पण महत्वाच्या योजना या सरकारने शेतकऱ्यासाठी राबवलेल्या आहेत. पूर्वी विमा 1250 रुपये हेक्टरी भरावा लागत होता, आज फक्त 1 रुपयाच भरावा लागतो शेतकऱ्यांना विमा, आणि तेवढं अनुदान तेवढंच मिळतं. ज्या पद्धतीनं 20,000 रुपये 18,000 रुपये हेक्टरी अनुदान होतं त्या पद्धतीने मिळतं. चांगल्या योजना. आणि मोदी साहेबांनी सर्वात मोठं काम जे अशक्य होतं ते प्रभू रामचंद्राचं मंदिर या ठिकाणी जे स्वप्न होतं संपूर्ण भारत देशाचं, ते मंदिर त्या ठिकाणी त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन त्याची स्थापना केलेली आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये एक मोदी साहेबाबद्दल आदराचं नाही. आमच्या या मतदारसंघामध्ये विखे पाटलांचं पूर्वीपासून शिक्षण असेल, त्याचप्रमाणे सामाजिक प्रश्नावर असेल, या मेडिकल कॉलेज असेल, शेवगावला त्यांनी आज गोरगरीब लोकांना या ठिकाणी जर आजारी पडले तर मोफत त्या ठिकाणी नगरला विळद घाटामध्ये ट्रीटमेंट दिली जाते. सर्वसामान्य माणसाला मोफत योजना केली जाते. आणि एक सुशिक्षित उमेदवार आहेत ज्यांना लोकसभा ही काही तिथं जाऊन समजलं पाहिजे. लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये इंग्लिश मध्ये ते अंडरस्टँडिंग असतं, स्पीच मध्ये द्यावं लागतं. समोरचा माणूस लई गरीब घरातला साधा माणूस आहे म्हणते, मी मान्य आहे ना, त्यांच्याबद्दल आदर आहे ना, पण ते समजलं पाहिजे ना पार्लमेंटमध्ये. पार्लमेंट ही आज आपण पाहतो सरळ कॉम्प्युटराईज आपल्याला माहिती आहे, ती पार्लमेंट तर समजलीच पाहिजे का नाही. पार्लमेंटमध्ये निवडून द्यायचं तर तिथं आपले प्रश्न मांडता आले पाहिजे त्या ठिकाणी, आपले प्रश्न जिल्ह्याचे प्रश्न सोडून घेता आले पाहिजे त्या ठिकाणी. आणि याच्यामध्ये निश्चितपणे सुशिक्षित जनता विचार करते ना, क्वालिफाईड अनक्वालिफाईड त्या माध्यमातून. नमस्कार. काय म्हणते लोकसभे निवडणूक? काय नाही, अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुजय विखे या ठिकाणी लीड करतायत आणि ते या ठिकाणी निवडून येतील अशी आम्हाला या ठिकाणी गॅरंटी आहे. तर आता या 5 वर्षामध्ये केलेले व्हॅक्सिनेट जे आतापर्यंत मोफत असं व्हॅक्सिन या ठिकाणी जनतेला या ठिकाणी मोदी साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी 70 ते 80 कोटी लोकांना मोफत धान्य या ठिकाणी मोदी साहेबांनी दिलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी ही जी जनता गोरगरीब जे 18 प्रगत जाती या ठिकाणी मोदी साहेबांच्या पाठीमागं आहे. आणि विखे साहेबांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत आहे, हे असं आमचं मत आहे. आणि या ठिकाणी विजय प्राप्त विखे साहेबांना मत म्हणजे मोदींना मत असं त्यांचं मत आहे. तर आता सुजय दादा म्हणले ना, बोदेगावला रोड योजनेची योजना होती, मी माझे ग्रामपंचायत सदस्य आहे, त्याच्यातले 7 कोटी रुपये माझे आपल्या आत्ताच्या खासदार म्हणून पाठीमाग गेले बोदेगावच्या रोड योजने, तेच म्हणायचं, दुसरं काय. ठीक आहे, नमस्कार. बोला. या मतदारसंघामध्ये माननीय सुजय दादा विखे आणि मोनिकाताई राजळे यांच्या माध्यमातून वस्ती जोड रस्ते असतील, मेन रस्ते असतील, या रस्त्याच्या जवळजवळ या भागामध्ये 20 ते 25 कोटीचे कामं केले गेलेले. त्यामुळे निश्चितपणे सुजय दादा यांना नक्कीच चांगल्या मताने या भागातील जनता निवडून देईल. कारण केंद्रामध्ये मोदी आवश्यक असल्यामुळं काही लोक उमेदवार न पाहता मोदीकडे पाहून या भागातून मतदान नक्की करतील. हो. ठीक आहे बाबा, निजाम पवार म्हणतो. तुमचं काय तरुण पोरांचं म्हणतो? आमचं काय निलेश लंके. निलेश लंके म्हणतो. निलेश भाऊ लंके तरुण युवा नेतृत्व. काय वातावरण लोकसभेचे? सुजय दादा. का बरं सुजय दादा? भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय. त्यासाठी आम्ही म्हणजे नगर दक्षिणच्या सर्व मतदारांनी, खास करून आमच्या शेवगाव तालुक्यांनी निर्धार केलाय की सुजय दादांनाच खासदार म्हणून. निलेश लंके हवाय म्हणते ती फक्त हवाय वावट निघून जाईल तिथं. पराभव करायला म्हणते यंदा दादा. लंके साहेबांचाच पराभव होईल. त्यांचा पराभव आहे. नमस्ते. सुजय विखे पाटील. का सुजय विखे पाटील? अहिल्यानगरचा विकास आणि भयमुक्त करण्यासाठी. काय भयमुक्त करायचं? दादागिरी, गुंडगिरी पूर्ण भयमुक्त. कोण दादागिरी करते? सर्वच विरोधक
आतापासूनच दादागिरी चालू झाली. पोलिसांना सुद्धा त्याचा बाप काढायला लागले. आताच भाषणात झाला. मग काय आता सुजय विखे पाटील. नमस्ते. काय म्हणते इथं वातावरण? सुजय दादा. सुजय दादा का बरं? नगर जिल्ह्यामध्ये जो नगर शहरामध्ये फ्लायओव्हरचं काम 2 वर्षाचं 24 महिन्याचा कालावधी असताना 22 महिन्यामध्ये 2 महिने शिल्लक ठेवून कॉन्ट्रॅक्टरनी काम पूर्ण केलं फक्त सुजय दादा. आज रिंग रोडचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं, बायपासचं काम ते सुजय दादामुळे झालं. आज आमच्या इकडं पाथडी रोडला जो नेवासर पाथडी रोडचा जो हायवे झाला 222चं काम ते सुजय दादाने लक्ष देऊन काम करून घेतलं. आज पैठण शेवगावचा 200 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट सुजय दादा याच्या माध्यमातून पूर्ण होतं. तिथं टेंडर झालेलं आहे. आज शेतकऱ्याला 12,000 रुपये महिना मिळतोय. पहिलं 70 वर्ष शेतकऱ्यांना स्वतःचं छप्पर करायचं म्हणलं तर 25 वर्ष लागायचे. आज 2 एकर शेतकरी 2 एकरवाला शेतकरी बंगल्यात गाडीत येतो या 10 वर्षाच्या मोदी काळामध्ये. अजून शेतकऱ्यांना काय पाहिजे? शेतकरी सुखी आहे. महागाई का वाढली? काय महागाई वाढली? तुम्हाला एक मुद्दा सांगतो सर. तुम्ही 500 रुपये सिलेंडर मागतात. 15 वर्षापूर्वी 500 रुपये सिलेंडर होता. 15 वर्षापूर्वीची तुमची 5 लाख रुपये एकर जमीन होती. तुम्ही 5 लाख रुपये एकर आज 50 लाख रुपये एकरला विकायची मानतात. तुम्ही 50 लाख रुपयाला पेक्षा कमी भाव देणार नाही एखादा माणूस. त्या जमिनीचा भाव वाढलाय तर मग तुम्ही 500 रुपयाचं सिलेंडर तुम्ही 15 वर्षापूर्वी 500 रुपयाला का मागणी करता? प्रत्येक गोष्टी ज्या माणसाचा पगार 10,000 झाला त्याचा 70,000 पगार झाला. 500 रुपयाची मागणी निवड म्हणजे काहीतरी भ्रमित करण्यासारखं आहे. पेट्रोलचे भाव आता तुम्ही जर केलं तर ह्या 7 वर्षामध्ये इंडेक्स जर पाहिलं तर प्रत्येक मागच्या 7 वर्षाचा इंडेक्स पाहिला तर 100% वाढ होत होती. म्हणजे 35 रुपयाचं 2007ला पेट्रोल डिझेल होतं तर ते 2014ला 70 रुपये झालं आणि आज 70 रुपयाचं 100 रुपयाला झालं. 30% भाव वाढ ह्या 7 वर्षात झाली. म्हणजे 7 वर्षात जर तुमची 30% भाव वाढ होतो त्याच्यामध्ये जर भाव जर 100% इंडेक्स वाढत असेल तर भाव वाढ मानता येणार. आणि काय असतं विरोधकाला मुद्दा नाही म्हणून भाव वाढ हे ते या गोष्टीवर ते करतात. आज जी शांती आहे, आज जे एक्सप्रेस हायवेचं मोठमोठ्या ठिकाणी झाले, आज रेल्वेचा विकास झाला, वंदे भारत झालं, हायवे झाला. आज तुम्ही कन्याकुमारी, लेह, लडाख, आता मी लेह लडाखला गेलो होतो. आज बॉर्डरवरचे सगळे रोड हायवे झालेले. कोणत्याही बॉर्डर राज्यामध्ये जायचं म्हणलं तर तुम्ही इझिली पोहोचू शकता. खाली दोघं म्हणली काय विखे साहेब 5 वर्ष दिसले नाही, अहो विखे ऐका ना, विखे साहेब दिसले नाही म्हणजे विखे खासदार आहे. तुमचा 21 लाख लोकांचा मतदारसंघ आहे. तुम्ही रोज लोकांना भेटणार आहे का? विखे साहेबांनी भेटलंच पाहिजे असं कुठे? आजही त्यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये त्यांना प्रत्येक गावाला जाता येणार नाही. आजही गावच जाऊ शकत नाही. एका काना जायचं म्हणलं तरी जाऊ शकत नाही. काय भेटलं? आणि कोणता विरोधक आमदार सुद्धा कोणत्या गावामध्ये सगळ्या गावामध्ये गेला? तसं नसतं. विकास करणं हे महत्वाचं असतं, भेटणं हे महत्वाचं नसतं. सगळ्याचे फोनवरच काम होऊ शकत नसतात. काही पर्सनल काम असे भेटून गाठी घेऊन पण किंवा लोक कसं आहे खासदाराचं काम असतं हे लोकांचे काम एकत्रित करणं, इंडिव्हिज्युअल काम करणं हे नसतं. आता पलीकडे म्हणते उमेदवार लय साधा माणूस आहे, आपला गरीब. पारनेरकरांना विचारा ना सर तुम्ही. पारनेरकर सांगते ना तुम्हाला काय साधं आहे काय नाही. पारनेर तिथं का बरं काय आता ते आता कसं आहे ते तुम्ही विचारून घ्या तिथं सांगा. साधा माणूस नाही ते साधा एका पोलीस स्टेशनला 10 फोन करतो आणि 307 सारखे गुन्हे दाखल करायला होतो. इतका टुकार मनुष्य. नमस्ते. नमस्ते. का म्हणते लोकसभा? लोकसभामध्ये विकेच म्हणते का बरं? काम केलंय आपल्याकडे. कसली कामं केलेत? रोडचे केले, बाकीचे काही बरेचसे केले आमच्या भागात. लंकेची लय हवाय म्हणते. लंकेची हवा आहे पण लंकेची हवा आहे, बाकीच नाही काही. काय वाटतं विखे पाटलांच्या पाठीमागे राहिलं पाहिजे? विखे पाटलांच्या पाठीमागे काय राहिलं पाहिजे? त्याच्यावर सत्ता आहे आतापर्यंत, सगळं करू शकतात काही. मोदींचं काम कसं आहे? मोदींचं चांगलं आहे. का पाडायचे ना मोदी? नाही पाडच नाही. नमस्ते. नमस्ते. काय म्हणते लोकसभा? 2024 ची लोकसभा पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणार ही लोकसभा त्यासाठी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माननीय विद्यमान खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी रोडचे कामं झालेले आहेत.
आणि अशा माध्यमातून आणि पुढं उद्या भविष्य काळामध्ये चांगली कामं त्यांच्याकडून होते अशी अपेक्षा सर्वांना आहे. आणि माननीय खासदारांना इथं चांगल्या पद्धतीने असं वाटत नाही महागाई वाढली जरा म्हणते ती शेतीमालाचा भाव नाही म्हणते ती कसं करायचं. महागाई वाढली ही महागाई गेल्या 60-70 वर्षापूर्वी पण महागाई वाढत होती, जास्त होती, कमी जास्त होत होती. हीच परिस्थिती आज पण आहे ना. तुम्ही अभ्यास करा की कांद्याला जे आपण लोक म्हणतो की कांद्याला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, अगदी बरोबर आहे. पण त्या परिस्थितीमध्ये जर आज पाहिलं तर कांदा आजच्या घडीला मला वाटतं 2100-2200 रुपये झालेलाच आहे. कांद्याचा भाव जो आहे ना तो कमी जास्त होणारच आहे ना. शेतीमालाचा भाव आहे तो कमी जास्त होणार आहे. आणि हे जे कमी जास्त आहे आज नाहीये, ज्यापासून काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाही अशीच परिस्थिती होती, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आहे. त्या कंडिशन मध्ये चालू व्यवस्थित आहे. विखे पाटील आणि लंके असा सामना आहे जवळजवळ. लोक म्हणते ती काय धनशक्ती आहे म्हणते ती जनशक्ती म्हणते, काय कसं समजायचं त्याला. नाही, धनशक्ती आणि जनशक्ती हा काही विषय नाही. परिस्थिती अशी आहे की जो कामाचा माणूस आहे लोक त्याच्या पाठीमागे राहतील. धनशक्ती आणि जनशक्तीचा काही विषय येत नाही. ज्याचं काम लोकांना योग्य वाटेल त्या माणसाला लोक निवडून देतील. माननीय खासदार सुजय पाटलांचं देखील काम चांगलं आहे. गेली 50 वर्षांची परंपरा असल्यामुळे त्यांच्या कामाला कुठं चोड नाही. नमस्ते. नमस्ते नमस्ते. काय वातावरण यंदा लोकसभेत. खासदार सुजय विखे पाटील. का बरं. नाही, चांगले माणूस ना, सुशिक्षित माणसं आहेत. आतापर्यंत काम असं कोणतंच नाही ना काम केलेलं नाही. सगळे काम झालेलेच आहेत, चालू आहेत काम. आम्ही तर ते लंके साहेबांना नाही ओळखत ना काही. सुजय विखे आमच्यासाठी एकदम परफेक्ट माणूस आहे. काम इकडे काय झाले ती का भरपूर काम का नाही झाले. काम सगळे झालेले आहेत ना. आमच्या गावाला जे पाहिजे ते भेटतंय. मग आम्हाला अजून काय पाहिजे. आमची तर अपेक्षा आहेच. आम्ही तर हे विचार करू का आमच्या गावाला त्यांनी दत्तकच घेतलं पाहिजे अशी तर अपेक्षा कोणाची नाही. तुम्हाला जे मिळतंय किंवा आम्हाला जे मिळू राहिले त्याच्यापेक्षा तर आमची अपेक्षा आहेच ना जास्त. आमच्या अपेक्षा तर वाढूनच राहणार आहे. पण त्यांना सगळ्या जिल्ह्याचं लक्ष द्यायचंय. अख्खा एक नगर जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा क्षेत्रफळाने असलेला जिल्हा आहे. मग त्यावरती लक्ष देणं म्हणजे एक छोटी गोष्ट नाही ना. याच्यावरती लक्ष देणं छोटी गोष्ट नाही. इथं शेवगाव तालुक्यात काय होईल. शेवगाव तालुक्यात बीजेपी फिक्स. खासदार सुजय विखे पाटील. वातावरण लोकसभेत तुम्ही मिशन आणलं पिवळ्या गाड्यानं की आता त्याचे मोदी सरकार जसं मोदी साहेबांनी सांगितलं होतं 56 इंची छाती त्याच पद्धतीने आम्ही 20 फौजी माणसं आहेत नाही का. सध्या सर मी जम्मूला आहे. हो. काय वातावरण आहे तिकडे जम्मूत सर एकांतरित किंवा या मोदी सरकार आल्यापासून जम्मूत काय बदल झाला का. 2014 नंतर मोदी सरकार आल्यापासून जी पहिली जी एक वैयक्तिक दहशत होती, जी स्थानिक मुस्लिम समाज असेल ज्या समाजाची जी एक दहशत होती ती फौज ज्या टायमाला 2014 पासून 17 पर्यंत 14च्या पहिलं जे वातावरण होतं ते 17 पर्यंत एक नॉर्मल वातावरण झालं. आणि 17 ते आजच्या 24 चालू आहे. 24 मध्ये एकदम 370 कलम हटल्यापासून एकदम नॉर्मल फौजच्या मनात जी भीती होती ती भीती कुठंतरी एकदम कमी झाल्यासारखी दिसून आली. फौज एक जसं घरातून पहिलं जसं ड्युटीला जायचं म्हटलं तर एक दबाव होता, बौद्धिशन होत, ते कुठंतरी या मोदी सरकारच्या काळामध्ये कमी झाल्यासारखं वाटतं. तर ह्या पद्धतीने भरपूर सैनिकांना सगळ्या सुविधा मिळतात. हो, असं म्हणजे ते मोदी आल्यापासून सैनिकांना जरा सूट दिली. तुम्ही तुमच्या पद्धतीनं चालू दे असं सांगितलंय. जेवढं म्हणजे पूर्वी फार निर्णय असे दबाव करून घेतले जायचे, आता फ्री हँड दिलाय. आर्मी पद्धतीने जाते. अगदी बरोबर आहे, 100% बरोबर आहे. हो, जसं आर्मीला जी सूट थोडक्यात एक मोकळेपणा भेटला तो या मोदी सरकारच्या काळातच भेटला आणि ती काळाची गरज आहे. 2024 मध्ये मोदी सरकारच बनाव. साधारण या पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपण बोलेगाव मध्ये आलोय, लोकांशी बोलतोय, संवाद साधतोय. खरं तर लोकसभेची ही निवडणूक प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीने पुढे चालली आहे आणि लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण निलेश लंकेंचं वातावरण चांगलं आहे म्हणतात, काही जण विखे पाटील म्हणतायत. निलेश लंकेंच्या बाजूने बोलत असताना मोदी सरकारवर विशेषतः राग काढला जातो आणि विखे पाटलांच्या बाजूने बोलत जात असताना विखे पाटील आणि मोदींची कामं अशा पद्धतीने खरं तर लोक प्रतिक्रिया देत आहेत. निवडणुकीचा झंझावात त्या ठिकाणी वाढत जाणार आहे. जसजसं पुढे त्या ठिकाणी या निवडणुकीचा प्रचार वाढत जाणार तसतसा निकालाचा कौल मतपेटीत बंद होत असताना तो नेमका काय असणार आहे हे आपल्याला निकाला दिवशीच पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, बोदेगाव.